मग हे घे ग खीर, तुला आवडते ना? आई थँक्यू. खाऊन बघ. आई तुम्ही माझ्यासाठी काल पण खीर बनवली होती. अगं मी काल पण केली होती आणि उद्या पण करत तुझ्यासाठी खीर, कारण तू घरची लक्ष्मी आहेस ना. लक्ष्मी घरातली खुश असली का सगळं वातावरण खुश असते. आई तुम्ही माझ्या आवडीचा किती विचार करता ना. करावंच लागते ना, घरच्या लक्ष्मीचा विचार करावाच लागते. आई मलाही असं वाटते आता तुम्ही माझ्यासाठी उद्या पण खीर बनवणार, कालही बनवली, म्हणून मलाही असं वाटते की मी पण तुम्हाला एक गोष्ट सांगावी. सांग. नाही राहू द्या आई, नंतर सांगेल. जाऊ द्या. अगं मनात आलं ते सांगून दाखवायचं, कारण मनात असं संकोच करू नये कधीच. सांग. आई तुम्ही जी काल खीर बनवली होती ना, मला असं वाटत होतं की ती मी ना दूध भातच खात आहे. आता तुम्ही उद्या पण माझ्यासाठी खीर बनवणार ना, म्हणून मला तुम्हाला हे सांगावं लागलं. आता तू तुला काहीच करून देणार नाही. आली मोठी. मी तर खरं बोलले. सासूबाई, काय ग? हा गॉगल बघा किती छान आहे. हा. आणि माहितीये का, ऑफर मध्ये फक्त 1200 रुपयाला आहे. 3 वर्षाच्या आधी हाच गॉगल मी 3000ला आणला होता. आता मी घेऊन घेऊ का हा? घे ना घे. बरं, मी मग ऑर्डर करते. असं तर तुला हिरवच दिसते सगळं. सासूबाई, माझ्या मैत्रिणी माहितीये का, नवीन वर्ष साजरा करायला कुठे कुठे जात आहे. ती मानू जात आहे सिमल्याला, आणि ती ललिता जात आहे काश्मीरला. मला पण जायचंय कुठेतरी नवीन वर्ष साजरा करायला. अगं मग जा ना तू पण. पण मी जाऊ कुठे? आग्र्याला, आई, ताजमहाल पाहायला जाऊ? पागलखान्यात. तुझी लायकीचीच आहे. सासूबाई, आपल्या रामेश्वरमला जायचं तिकीट झाल्या बरं बुक? हो का? पण आई, मी काय म्हणते, हं. आता आपण एवढं रामेश्वरमला जातच आहे, तर कल्पना ताईला घ्यायचं का सोबत? नाही ग बाई, कोण करीन तिचा खर्च, काय नको घेऊ. अरे आई, येऊ द्या ना, खूप मजा येईल. आणि त्यांनाही कुठे जायला मिळते. सगळ्याजणी आपण गेलो तर किती मजा येईल ना. बरं बरं घे. मग करू का मी त्यांचं तिकीट हो, book? कर कर. आई, हं. झालं बरं, कल्पना ताईचं पण तिकीट छान झालं झालं. बरं. हो हो, छान छान. काय झालं ग? का बरं रडते? आई, राहू द्या, तुम्हाला काही माझं दुःख समजणार नाही. राहू अगं द्या. सांग ना काय झालं तर सांग ना. बिचारी माझी आई आहे, तिला कोणीच कुठे नेत नाही आई. तिला कुठेच फिरायला भेटत नाही, घरातल्या घरातच राहते आई. आता मी एवढी रामेश्वरमला चालली, पण तिला कोण नेते? आई, मी काय म्हणते, माझ्या आईला घ्यायचं का रामेश्वरमला? नाही, तुमची इच्छा असेल तर घेऊ. आता तुमची नाही, माझा आग्रह नाही बरं आई, पण तुम्ही जर म्हणत असाल तर तिला घेऊ. तुम्ही हो म्हणाल तर घेऊ, नाही तर नाही घेऊ बरं आई. मला बरं वाटेल. तुम्ही सांगा, घेऊ का? घेऊन घे. खरंच घेऊ काय? घेऊन घे. मग मी तिथे तिकीट बुक करते. आई, झालं आईचं तिकीट बुक. मी ना आईला सांगून देते पटकन की तुला घेतलं म्हणून. हॅलो आई, तुझं तिकीट केलं बरं बुक रामेश्वरमला जायचं? हो, आपल्याला 20 तारखेला जायचं आहे बरं. हो, तू तयारीत राहशील. हा, हो हो हो. बरं, बघते. हो हो, बघ. ठीक आहे. आता काय झालं रडायला? अरे आई, माझी मावशी, तिला कोणीच नाही आहे. एकटीच राहते बिचारी दिवसभर घरात, कुठंच जात नाही आई. आणि किती दिवस राहिल्याचं सांगता येत नाही. आई, तिला जर माझ्यामुळे रामेश्वरम घडलं तर किती चांगलं होईल. नाही 4 धामपैकी एक आहे. पण आई, तुम्ही परमिशन द्याल तर घेऊ, नाही तर नाही घेऊ. नाही, तुम्ही म्हणत असाल तर घेऊ, नाही तर नाही घेऊ ना. घेऊन घे. करू का मग तिचं तिकीट बुक? करू काय? कर म्हटलं ना, कर. आई, मी ना मावशीचं तिकीट बुक करून घेते. हो कर. आई, झालं मावशीचं तिकीट बुक. मी ना मावशीला सांगून देते की तुला यायचं. हॅलो, हा मावशी, तुझं तिकीट केलं बरं बुक रामेश्वरमचं? हो, आई आहे, तू आहे, मी आहे. हो, आपल्याला जायचं आहे बरं 20 तारखेला. हो हो हो, तू तयार कर. हो, तू तयारीत राहा, तयारी कर. हो, ठीक आहे. बरं, बघते. बघते. आई, मी काय म्हणते, माझ्या मावशीची मुलगी आहे, तिला घ्यायचं का? तिला पण कोणीच देत नाही आई बिचारी. तुमची हरकत नसेल तर करू, घेऊ का तिला सोबत? करू का तिचं तिकीट?
अगं तिलाच काय हे बाय, तुझ्या दादाला घे, तुझ्या वहिनीला घे, तुझ्या मामाला घे, मामीला घे, अजून तुझी कोणती बहीण ताई असं त्यांना सगळ्यांना काकू बिकू असेल त्यांना घेऊन घे. खरंच घेऊ का? हो खरंच घे, आणि तूच जा त्यांच्यासोबत, मी तर काही येणार नाही. no, 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 no. ममता, जा बरं त्या शेताच्या काकूला 1 महिना झाले वाटीवर साखर नेली होती, घेऊन ये बरं आपली वाटीचा. शेजारच्या कोणत्या काकू आहे? अगं त्या उजव्या बाजूला राहत नाही का, ती गोरी पानशी आहे, ठेंगणी आहे, तिथं नाक टपटा आहे, जरा असं तिच्याकडून घेऊन यायचा. हो बरं तुम्ही हे कापा बघा, मी घेऊन येते. जा लवकर. आई ही बघा, ही त्या काकूंनी वाटीतली हीच आहे ना आपली, आणि साखर नाही दिली बरं त्यांनी. अगं बाई, किती मोठी वाटीभर साखर दिली ना आपली वाया. आता मी याच्या पुढे कोणाला काही देणारच नाही. अरे आई, पण कधी ना कधी तर द्यायचं कोणाला काम पडतेस ना. नाही, मी आता नवीन वर्षापासून संकल्प करते, मी कोणाला काहीच देणार नाही. आणि द्यायचं काम पडलं का हातात द्या. नाही, हातात नाही, मग अशा टाकाटुकाच्या ओळखीच्या वाट्या घेईन ना, त्याच्यामध्ये द्यायचं आहे. हसतील ते लोक आपल्याला की यांच्याकडे काय भांडे नाही का म्हणा. हसू दे, त्यांनी साखर बुडवली ना आपली 1 वाटी. हसू दे, बरं हसू दे. बाबा, आई तुम्हाला जे वाटत ते कर. हो, मध्ये मध्ये नको फोडू, तू मला नको शिकू. आम्ही आहे ना पत्राच्या याच्यामध्ये लोणचं ठेवायचं, पहिले पत्राचे डबे यायचे ना असे, तर त्याच्यात लोणचं ठेवायचं. अरे आई, तो जमाना वेगळा होता, आताचा वेगळा जमाना आहे. तू मला शिकू नको ना. बरं बापा आई, तुम्हाला जे वाटत ते करा. नाही देऊ आपण कोणाला भांडे, बस द्यायचं काम पडलं तर देऊ, नाही तर एखाद्या पंडित देतो. हो, माझ्या जे पंगा घेतला तू लक्षात ठेव फक्त. आता मला काहीतरी काय झालं? आई तुम्ही सोडा मला फक्त. अगं काय झालं सांग पहिले. अरे आई, तुम्ही तर आज तर मी एकाने नाही सोडत. तुम्ही पाहता गमत. आता ना माझी सटकली आता. सांग तू जरासं, शांत हो, सांग काय झालं. अरे मला ती ललिता काय म्हणते माहितीये का, ही साडी म्हणते तू मागच्या वेळेस घातली होती म्हणते. हा, आणि ती आशा काय म्हणते माहितीये, हा कलर तुला शोभत नाही म्हणते. हा, म्हणून तुम्ही दाखवतोच आता तिला. अगं थांब ना गं, जरा शांत हो ना. अरे आई, माहितीये तुम्हाला ती गुजराती बाई काय म्हणते, ही साडी तर पुराणी आहे गई. हा, ही साडी पुराणी दिसते काय तुम्हाला, ही जुनी दिसते का तुम्हाला. मी आता ना त्यांची अशी काढतो ना, तुम्ही पाहता. आई फक्त तुम्ही मला तुमचं एटीएम कार्ड द्या. फक्त 25,000 रुपये काढते त्या एटीएम मधून, आणि 100 बटकर एक साड्या घेते आणि घालून जाते त्याच्यासमोर. मग पाहिजे मी आई द्या ना. जा, त्यांच्याची भांडका काय कर, आली मोठी. द्या ना आई तुमचं एटीएम कार्ड. मी दाखवते ना माझ्या मैत्रिणी.